जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भरलेली भेंडी बनवणार आहे. चला तर सगळ्यात अगोदर त्याचा मसाला बनवून घेऊया. लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं मिक्सरवरती छान असं बारीक करून घेऊ. ते 1 चमचा मी लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं कटून घेतलेलं आहे. 1 चमचा घरगुती मसाला, थोडीशी घरगुती धना पावडर, अर्धा चमचा मीठ, 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2, 3, 4. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये किंचित तेल टाकायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण, खोबरं, अद्रक हे मी नेहमीच कुटून ठेवत असते अगोदर, त्यामुळे तुम्ही पण झटपट बनवण्यासाठी सकाळी कुटून ठेवलं तर 2 टायमिंगच्या भाज्या करू शकता. आता इथं मी भेंड्या घेते, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. अशी स्वच्छ कपड्यामध्ये टाकायची आणि एक एक करून आपले सगळे पुसून घ्यायचे आपल्याला. ही सगळी ह्या भेंड्या मी आता स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. आता ह्याला मधनं कट करायचं आणि हे सगळा मसाला यात भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी अजून 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. चाकूने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे उभं. अशा पद्धतीने कट करून यात मसाला भरायचा आहे आपल्याला. सगळी भेंडी मी मस्त अशी भरून घेतलेली आहे. आता सगळी भेंडी मी मस्त अशी भरून घेतलेली आहे. आता ती छान अशी तव्यावरती आपल्याला करायची आहे. आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट उरलेला आहे, हा पण आपल्याला लागणार आहे. या तव्यावर मी आता चपात्या करून घेतलेला आहे. आता याच तव्यावर आपण छान अशी भरलेली भेंडी करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी 1 पळी तेल टाकते तव्यावर. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे टाकते. आणि आपण जी भरून घेतलेली भेंडी आहे ती एक एक त्याच्यामध्ये सोडायची आहे. आता शिल्लक राहिलेला कूट होता तो पण आपल्याला याच्यावरती टाकून द्यायचा. 5-10 मिनिटं याच्यावर असं झाकण राहू द्यायचं आहे आपल्याला छान असं. तर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि छान असं एकदा हलवून घ्यायचं आहे. पाच मिनिट आपल्याला छान झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे ती आपली वाफाळून छान अशी भेंडी शिजून निघली पाहिजे. आपली मस्त अशी तव्यावरची भरलेली भेंडी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.